या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। सर्वांना विनंती करतो, आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून विक्रमभाऊ ठाकरे यांच्या या पक्षप्रवेशाचं अभिनंदन आणि स्वागत करावं। पण या तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री, सातपुडा जिनिंग, त्यानंतर मी स्वतः पंचायत समितीचा सभापती होतो आणि काही जिल्हा परिषदेचे सदस्य, असा बराचसा गोतावळा सध्या आपल्या आशीर्वादानं या तालुक्यामध्ये आम्ही सगळेजण एकामेकाच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करत आहेत। आणि मला विश्वास आहे की याच्यानंतर आम्ही आपल्या सगळ्यांच्या स्टेजवर जे काही मंडळी बसलेली आहे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जो आलेला आहे त्याला निश्चितच भविष्यात बळकटी मिळाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही, असा मला या ठिकाणी विश्वास आहे। बऱ्याचशा मंडळींना या ठिकाणी प्रश्न पडलेला असेल की हे सगळं असताना या ठिकाणी हा निर्णय का घेण्यात आला। तर साहेब, मी आपल्याला सांगतो की मी ज्या पक्षामध्ये काम करत होतो मला कुठल्याच व्यक्तीवर टीका करायची नाही आहे, टिप्पणी करायची नाही आहे। जे होतं तो माझा भूतकाळ होता, जे आहे हा माझा वर्तमान काळ आहे आणि भविष्यातला भविष्य काळ आहे। म्हणून जे आपल्या आयुष्यात झालेलं असते त्याचा विचार करायचा नसतो। पण साहेब, एक खंत मनाला अशी वाटते की ज्या पक्षामध्ये आपण काम करतो त्या पक्षाच्या जिल्हा पातळीवरचे असो किंवा महाराष्ट्र पातळीवरचे लोक असो, एखादा जर आपलं काम करत असताना चुकलं तर आपला कान सुद्धा त्यांनी पकडला पाहिजे आणि एखादं जर काम चांगलं जर केलं तर पाठ सुद्धा त्यांनी थोपाटली पाहिजे। या अपेक्षेने एखादा कार्यकर्ता हा त्याच्या पक्षात काम करत असतो। पण जवळपास 15 ते 20 वर्षापासून या समाजकारणात आणि राजकारणात मी असताना कधीही आमच्या पक्षश्रेष्ठीनं एखादं काम चुकलं असेल तर माझा कान पकडला नाही आणि एखादं काम जर चांगलं केलं असेल तर पाठ सुद्धा थोपाडीची त्यांना आवश्यकता वाटली नाही। आणि ज्या पक्षात माझी सोडा पण माझ्या सोबत जे वडीलधारी मंडळी या ठिकाणी जुळली आहे त्या वडीलधारी मंडळींची जर त्या पक्षात इज्जत नसेल तर त्या पक्षात काम करण्यात काही अर्थ राहत नाही। म्हणून आम्ही सगळ्या मंडळींना या ठिकाणी ठरवलं की आता आपण भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, सन्माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि सन्माननीय बोंडे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि या स्टेजवर बसलेले सन्माननीय जे काही ज्येष्ठ मंडळी आहे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण या भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला पाहिजे। आणि त्या अनुषंगानं आता बरेचसे मंडळी साहेब हे सुद्धा म्हणतात की बोंडे साहेबांना कदाचित अनुभव असेल की मला साहेब जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा बरेचसे पण एकाच गोष्टीचा आला का तू वेळ का केला, तू हा निर्णय अगोदर घ्यायला पाहिजे होता। पण मला असं वाटते की आयुष्यात जो क्षण जेव्हा यायचा असतो तो तेव्हाच असतो आणि आज तो क्षण गोकुळाष्टमीचा दिवस हा अत्यंत चांगला दिवस आहे आणि आज तो क्षण लिहिला असेल म्हणून आजच्या दिवशी हे घडायचं होतं आणि आजच्या दिवशी ते या ठिकाणी घडलं। लोकांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या पक्षामध्ये मी काम करत होतो त्या पक्षामध्ये कार्य करणारा कार्यकर्ताच होतो आणि ज्या पक्षामध्ये आज आपण सगळ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्या पक्षामध्ये सुद्धा कार्य करणारा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी समोर या ठिकाणी काम करेल, एवढं या अनुषंगाने आपल्याला सांगतो। आणि जे भाजपचे पदाधिकारी आहेत किंवा जे भविष्यात आता ज्या नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत, ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका या ठिकाणी होणार आहेत, तर जे भारतीय जनता पार्टी जे उमेदवार या ठिकाणी देतील त्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आजच्या या प्रवेशाच्या अनुषंगाने सांगतो की सगळ्यात समोर विक्रम ठाकरे हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन या ठिकाणी उभा राहील आणि आपले पूर्ण जे पक्ष या ठिकाणी उमेदवार
भारतीय जनता पार्टीचे आपले देतील, ते पूर्णच्या पूर्ण उमेदवार कसे निवडून येतील हे सगळेजण आपण संगमताने या ठिकाणी प्रयत्न करू आणि या मोर्शी मतदारसंघावर नगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीचा झेंडा या ठिकाणी आपण लहरावू, एवढंच या ठिकाणी अनुषंगानं आपल्याला सांगतो। आणि त्यानंतर माझ्या या प्रवेशाच्या अनुषंगानं आपल्याकडून एकच अपेक्षा आहे की जे 15-20 वर्षापासून जे काही आम्ही राजकारणाला किंवा राजकीयाला बळी पडलो आणि कामाच्या अनुषंगानं जेव्हा केव्हा आम्ही जिल्ह्याच्या नेत्याकडे गेलो किंवा वरच्या नेत्याकडे तर जाता काही योग आला नाही, पण जेव्हा जेव्हा काही जिल्ह्याच्या नेत्याकडे गेलो तेव्हा तेव्हा आम्हाला निराश होऊन त्या ठिकाणी यावं लागलं। तर या प्रवेशाच्या अनुषंगानं सन्माननीय पालकमंत्री महोदयांना, सन्माननीय बोंडे साहेब, सन्माननीय यावलकर साहेब यांच्या अनुषंगानं मी एकच अपेक्षा आपल्याकडनं ठेवतो की जे जे काही मंडळी आपल्याशी जुडलेले आहे, जे जे त्यांचे जे काही छोटे मोठे काम राहतील तेवढेच काम आपल्या अनुषंगानं आपल्या मदतीनं या ठिकाणी व्हावे, एवढीच अपेक्षा मी आजच्या प्रवेशाच्या निमित्तानं आपल्याकडनं ठेवतो। आणि पुनश्च मला या भारतीय जनता पार्टीचा सदस्य आपण सगळेजण आपल्या आशीर्वादानं बनवून घेतलं त्याबद्दल मी पुनश्च आपले आभार मानतो, थांबतो।